मला हे सगळं कधी कळलं, कसं कळलं, हे डिटेल्स फारसे महत्त्वाचे नाही आहेत आता. जेव्हा मला कळलं असेल पहिल्यांदा, तेव्हा मला काय वाटलं असेल याचा विचार केलायस कधी? मला विकृत म्हणतोयस तू. मग मला आणि देवीला राजरोसपणे थापा मारून आम्हाला घरी ठेवून तू बाहेर मजा मारत फिरत होतास, त्याला काय म्हणशील? असं कुठलं सुख मिळत नव्हतं विक्रम तुला घरात, जे तू बाहेर शोधत फिरत होतास. तू मला विचारतोस विक्रम, मी तुला कन्फ्रंट का नाही केलं, भांडले का नाही तुझ्याशी? मी हतबल होते विक्रम. अनेक रात्री मी तळमळत घालवल्या फक्त हाच विचार करण्यात की मी कुठे कमी पडले. एकदा मला वाटलं होतं तुम्हाला रेड्यान पकडावं, त्या अनन्याचे केस धरावे आणि तिचं डोकं आपटावं समोरच्या भिंतीवर. पण मी काय साध्य करणार होते हे करून? I was so helpless विक्रम. हेल्पलेस शब्दाचा अर्थ काय ना तुम्हाला तेव्हा कळला. आणि त्याच वेळी मला अभयचा फोन आला. हॅलो, नैना विक्रम वनारसे आहेत का? बोलते. आपण कोण? माझं नाव अभय सामंत. अभय सामंत? आपण एकमेकांना ओळखत नाही. मला तुम्हाला भेटायचं आहे. तुम्ही नेमके कोण आहात? आणि एवढंच सांगेन, माझं जे काही काम आहे त्याचा संबंध तुमच्या नवऱ्याशी आहे. मी सांगेन त्या ठिकाणी तुम्हाला यायला जमेल? पण जमेल. अभय सामंत? होय, आज सकाळी मीच तुम्हाला फोन केला होता. तुम्हाला मला माझ्या मिस्टरांबद्दल काहीतरी सांगायचं होतं. हेच, आज रात्रीपर्यंत मी त्याचा खून करणार आहे. काय बोलताय तुम्ही? तुमच्या नवऱ्यानं माझ्या संसाराला आग लावली आहे. तुमच्या नवऱ्याचं माझ्या बायको बरोबर अफेअर सुरू आहे. मला माझा संसार सावरायचा आहे भाई, तो मोडायचा नाहीये. एका दृष्टीने मी त्या दिवशी तुझा जीव वाचवला विक्रम. कारण मी जर तेव्हा अभयला जाऊन भेटले नसते तर त्यांनी त्या रात्रीच कदाचित तुला काय विचारायचं होतं मी तुला. मी तुझं असं काय कमी करते म्हणून तू दुसऱ्या बाईकडे, या प्रश्नातच केवढी मोठी हार आहे रे विक्रम. मी वारंवार तुला विचारायचं विक्रम, तुझ्या हातून काही चुकीचं घडतंय का? तू कोणाला दुखवतोयस का? तू माझ्यापासून काही लपवतोयस का? विक्रम, असं खरंच काही नाहीये ना जे तू माझ्यापासून लपवतोयस? तुला वाटतं कसं काही आहे? मी विचारते. नाही विक्रम, तुला असं वाटतंय का की मी वेड्यासारखं बोलते? नाही, तसं नाही, पण मलाही यातनं जाणवतं विक्रम, काहीतरी चुकतंय. विक्रम, आपल्या चुकांची शिक्षा तर देवीला भोगायला नाही ना लागत आहे. कुठल्या चुका? आपण कोणाचं काय वाईट केलंय? पण मग हा माणूस आपल्या मागे का लागलाय? काय हवंय त्याला? तू प्रत्येक गोष्टीची स्मार्टली उत्तर द्यायचास. मगाशी तुम्हाला अभिनयासाठी ऑस्कर द्यायला निघाला होतास. तू स्वतः किती मोठा अभिनेता आहेस माहितीये का तुला? आणि फक्त अभिनेता नाही, लेखक, दिग्दर्शक, कलाकार, सब कुछ विक्रम वनारसे. तू मला आणि देवीला घेऊन गोव्याला जाणार होतास. त्यावेळी तुझा प्लॅन बदलला. गेलास तू गोव्यालाच, पण अनन्याला घेऊन गेलास. गोव्याला कधी जाणार आहेस? उद्या कळेल, पण 2-3 दिवसात जावंच लागेल. मी येऊ का यावेळेला? गेल्या वेळी पण नेलं नव्हतंस मला. खरंच चल ना.
आपल्याला गोव्याला नाही जाता येणार. तेच लोक पुण्यात येत आहेत अगं. त्यामुळे पुण्यातच कॉन्ट्रॅक्ट साईन होणार आहे. मला पुण्याला जायला लागेल. हो आय सी. चले. Of course. विक्रम नैना हाय. मी असं विचारायला फोन केला की येत्या विकेंडला काय करतेस. हॅलो. तिथे तुमच्यावर मोठं संकट आलं. मी प्रश्न विचारले तुला पण तू सफाईदारपणे कोलांटवड्या मारत राहिलास आणि तू विचारतोस मला मी तुला कन्फ्रंट का नाही केलं. विक्रम तुझ्या मनात अविनाशवरून जेव्हा माझ्याबद्दल संशय निर्माण झाला होता तेव्हा तू मला केलं होतंस कन्फ्रंट. खरंच काय चाललं होतं रे तेव्हा तुझ्या मनामध्ये. काही प्रॉब्लेम आहे का. गेले काही दिवस तूच वेगळी वागतेस आणि आता तूच विचारतेस. असं काही आहे का जे तू मला सांगत नाहीयेस, माझ्यापासून लपवतेस. वस्तुस्थिती ही आहे विक्रम की तू आता पूर्वीसारखा राहिला नाहीस. माझ्या खरेपणाबद्दल, माझ्या पारदर्शकतेबद्दल बोलतेस ना तू. आणि तू काय करतेस. तू त्या अविनाशच्या घरी गेली होतीस ना. मग गेली होतीस तर आजपर्यंत का नाही सांगितलंस मला. कारण ते जे काही झालं असेल ना तेच वादळ मी गेलं वर्षभर माझ्या उरात घेऊन जगते. गुंतता हृदय